आपली गावं, आपली माणसं या आपल्या आवडीच्या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. ही मालिका आहे आपल्या गावांबद्दल आणि त्या गावांच्या खऱ्या ओळखीबद्दल. जिथे गाव म्हणजे ओळख आणि माणसं म्हणजे इतिहास. ही आहे आमची मालिका आपली गावं, आपली माणसं. सह्याद्रीच्या कुशीत धुक्याच्या पदराआड लपलेलं एक असं गाव जिथे रस्त्यांपेक्षा जास्त देवांच्या पाऊलखुणा आहे. हो, हे आहे श्री क्षेत्र महाबळेश्वर. पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाणारं पण खरं तर हे मंदिरांचं गाव. चला तर मग जाणून घेऊया श्री क्षेत्र महाबळेश्वर. श्री क्षेत्र महाबळेश्वर हे फक्त एक गाव नाही, हे एक तीर्थक्षेत्र आहे. इथे देव एकाच मंदिरात बंद नाही, तो संपूर्ण गावात विखुरलेला आहे. म्हणूनच इथं मंदिरं मोजली जात नाही, ती अनुभवली जातात. या क्षेत्राचं हृदय आहे श्री महाबळेश्वर मंदिर. इथलं शिवलिंग स्वयंभू आहे. स्थानिक परंपरा आणि ग्रंथानुसार हे शिवलिंग सुमारे 4000 ते 4500 वर्ष जुनं मानलं जातं. यादव राजांपासून मराठ्यांपर्यंत अनेक राजवटींनी या मंदिराचं संवर्धन केलं. इथं उभं राहिलं की इतिहास आणि श्रद्धा एकत्र जपल्या जातात. या गावाचं दुसरं मोठं वैशिष्ट्य म्हणजे पंचगंगा मंदिर. इथून उगम पावतात कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या 5 नद्या. प्रत्येक 12 वर्षांनी भागीरथी आणि 60 वर्षांनी सरस्वती नदी प्रगट होते, असं इथली श्रद्धा सांगते. म्हणूनच श्री क्षेत्र महाबळेश्वर फक्त उंचीवर वसलेलं गाव नाही, ते नद्यांना जन्म देणारं तीर्थक्षेत्र आहे. या क्षेत्रात एक नाही, अनेक महादेव आहेत. अतिबळेश्वर, महाबळेश्वर, रुद्रेश्वर ही मंदिरे गावाचा आध्यात्मिक आत्मा मानली जातात. प्रत्येक मंदिर या क्षेत्राची एक वेगळी ऊर्जा जपते. क्षेत्र महाबळेश्वरची श्रद्धा फक्त मोठ्या मंदिरापुरती मर्यादित नाही. समर्थ रामदासांनी स्थापन केलेले श्री मारुती मंदिर, पंचगंगा मंदिर, श्री दत्त मंदिर, रुद्रेश्वर मंदिर, अतिबळेश्वर मंदिर, महाबळेश्वर मंदिर, नरसिंह मंदिर, पद्मेश्वर मंदिर, कोटेश्वर मंदिर, कमलजा माता मंदिर, सिद्धरामेश्वर मंदिर, श्रीराम मंदिर, कृष्णाई मंदिर, कड्यांमध्ये वसलेले श्री गणेश मंदिर. ही मंदिरे म्हणजे इथल्या माणसांचं रोजचं जगणं. नवस, ओटी, सण उत्सव, परंपरा या सगळ्यांमधून गावांची नाळ देवाशी जोडलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथेच राजमाता जिजाऊंची सुवर्ण तुला केली. त्या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मरणार्थ ग्रामस्थ आजही सुवर्ण तुला उत्सव मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करतात. म्हणजेच हे क्षेत्र श्रद्धा, संत आणि स्वराज्य या सगळ्यांचा साक्षीदार आहे. श्री क्षेत्र महाबळेश्वर मध्ये निसर्गालाही मंदिरासारखाच मान दिला जातो. निसर्ग, अध्यात्म आणि इतिहास या तिन्हीचा त्रिवेणी संगम असलेलं भारतामधील एक अद्भुत ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र महाबळेश्वर. पुजारी पूजा करतात, शेतकरी देव मानून शेती करतात, फळ विक्रेते श्रद्धेनं काम करतात. देवा इतक्याच या माणसांचीही इथं पूजा केली जाते. श्री क्षेत्र महाबळेश्वर हे फक्त पाहण्याचं ठिकाण नाही, ते समजून घ्यायचं आणि अनुभवायचं मंदिराचं गाव आहे. म्हणूनच महाबळेश्वर मध्ये मंदिर गावात नाही, गावच मंदिरात आहे. देव, नद्या, डोंगर आणि माणसं सगळं एकत्र नांदणारं हे पवित्र श्री क्षेत्र
नमस्कार, मी सुनील सरस्वती सुरेश बिरामणे, सरपंच ग्रामपंचायत क्षेत्र महाबळेश्वर. श्री क्षेत्र महाबळेश्वर हे केवळ पर्यटनाचं ठिकाण नाही, तर हजारो वर्षांची धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख असलेलं पवित्र तीर्थक्षेत्र आहे. इथली मंदिरे, नद्या आणि निसर्ग ही आमची संपत्ती आहे आणि ती जपणं हीच आमची सामूहिक जबाबदारी आहे. आजही ग्रामस्थ श्रद्धा जपत, परंपरा सांभाळत श्री महाबळेश्वराचं पावित्र्य टिकून आहे. तर ही होती श्री क्षेत्र महाबळेश्वरची गोष्ट. आपली गावं, आपली माणसं. श्री क्षेत्र महाबळेश्वर तुमच्या मनाला नक्की भावला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. आपल्या गावाच्या अशाच कथा पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुमचं गाव, तुमची गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण प्रत्येक गावाची एक कहाणी असते. पुन्हा भेटू एका नव्या गावासोबत आणि तिथल्या आपल्या माणसांसोबत. तोपर्यंत धन्यवाद. पाहत रहा आपली गावं, आपली माणसं.